पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। विधानसभा सभेच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे सहपरिवार उतरले मैदानात। मतदारांमध्ये सुद्धा उत्साह दिसून येत आहे। तसेच विनोद सोनवणे बाजी मारतील, पहा सविस्तर व्हिडिओ। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर। मुक्ताईनगरचा वार्ड नंबर 12-13 झालाय, आता 17 चालू आहे। आता दिवसभरात जेवढे होतील 7-8 वार्ड ते आज पूर्ण होतील। उद्या दिवशी अजून 4-5 वार्ड होऊन जातील। तुमची तब्येत पण खराब आहे तरी तुम्ही प्रचारासाठी जोरदार फिरतायत असं पण आम्हाला माहिती पडलेलं आहे। माझं 3-4 दिवसांपासून ताप आहे। तापामुळे सकाळ संध्याकाळ 2-2 सलाईन चालू आहे, पण तरी ते घेऊन मी आता प्रचारात उतरलेलो आहे। कारण आता प्रचाराला 2 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे प्रचार करावाच लागेल। सूरज मामांच्या प्रचारासाठी आलेले आहेत। तुमच्या मामांना नागरिकांनी का निवडून द्यावं? त्यांच्याकडे एक मोठे विजन आहे, ते लोकांसाठी काम करू शकतात आणि चांगल्या सुविधा जे मुक्ताईनगरला अजूनपर्यंत मिळाल्या नाही तेवढ्या वर्षात ते करून देऊ शकतात। आणखी काय सांगणार मामांबद्दल? त्यांचं जे सुरुवात आहे ती शून्यातून झालेली आहे। त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही आहे, कोणाचाही पाठिंबा नाही आहे, ते स्वबळावर उभं राहिलेले आहे। म्हणून जनतेने त्यांना निवडून द्यावं। जनतेकडून अजून कशी अपेक्षा कराल? जनतेकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी एक सुशिक्षित आणि एक कर्तृत्ववान आणि लोकांसाठी लढणाऱ्या नेत्याला निवडून द्यावं। आम्ही अपक्ष उमेदवार लढवीत आहे तरी जनतेने सामाजिक कार्य आमच्याकडून व्हावं आणि जनतेची आमच्याकडून सेवा व्हावी याकरता आम्हाला निवडून आणून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी। आज आपले भाऊ विनोद भाऊ हे अपक्ष उमेदवारी लढवत आहेत, काय सांगाल आपण जनतेला, काय संदेश देणार? जनतेला हेच संदेश देणार की विनोद भाऊ हे कधी गोरगरीब जनतेसाठी सतत कार्य तत्पर राहतात व प्रत्येक वेळी ते राहतील। यापुढे तसेच जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव राहू। त्यासाठी जनतेने कृपया आम्हाला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून द्यावे व जनतेचे काम करण्याची सेवा व संधी द्यावी। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।